आज फोन करायला मी तिथं नाहीये. हरकत नाही गणेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रे. मला आजही आपली मुंबई कार्यालयातील भेट आठवते. ती भेट आपली शेवटची ठरेल असं मलाही नव्हतं वाटलं. गणेश, तुझी ही समाजकारणाची गोडी पाहून समाधान वाटतं. दिलीप काकांनी तुला राजकारणाचे बाळकडू दिलेच आहे, त्यामुळं तू ही एक परिपक्व नेता आहेस यात मला शंकाच नाही. असा जोमाने काम करत राहा. आणि हो दिलीप, तू सुद्धा काळजी घे. पक्ष संघटनेचं काम असंच करत राहा. आणि गड्यांनो, युवा हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचा हा आपला इतिहास रांगडाय. हा महाराष्ट्राच्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. आणि पिंपळगाव बसवंतच्या मातीत जेव्हा हा थरार होतो तेव्हा तो बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बैलगाडा शर्यत सुरू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी किती संघर्ष केलाय हे मला चांगलं ठाऊक आहे. कोर्ट कचेऱ्या, कायदेशीर लढाया या सगळ्यातून मार्ग काढून आज ही शर्यत पुन्हा दिमाखात सुरू झाली आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सगळे घेऊ. गणेश, मागच्या वर्षी पहिल्या पर्वात मोठा पावसाचा व्यत्यय आला होता, तरी तू ती स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याचं मी ऐकलंय. आणि आता हे जे दुसरं पर्व तू आयोजित केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. तरुणांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचं मोठं काम या माध्यमातून होत आहे. आणि हो दिलीप, गणेश आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे, जेवढं प्रेम मला दिलं तेवढंच प्रेम जयला सुद्धा द्या. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आपली राष्ट्रवादी शेवटपर्यंत कामाची माणसं म्हणूनच ओळखली गेली पाहिजे. हाच प्रयत्न शेवटपर्यंत